बातमी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। गेल्या वर्षी याच दिवशी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 भारतीयांना मारलं होतं। या जखमा अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनात ताज्या आहेत। पर्यटक आनंदाने फिरत होते, मात्र त्याच वेळी दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला होता। यात 26 जणांचा मृत्यू झालाय। या भागात संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय। सध्या परिस्थिती काय जाणून घेतली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होतंय। या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं आणि या 26 पर्यटकांच्या नावाचं स्मारक पहलगाम शहराच्या सुरुवातीलाच तयार करण्यात आलेलं आहे आणि या स्मारकावरती या 26 पर्यटकांची नावं कोरण्यात आलेली आहेत। अद्यापही पहलगाममध्ये तणावाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत पर्यटकांनी या पहलगामकडे पाठ फिरवल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतंय। एकीकडे पहलगामच्या शहराच्या सुरुवातीलाच एक बोर्ड लावण्यात आलेला आहे। या बोर्डवरती स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की यू आर इन पहलगाम से बाय बाय टू स्ट्रेस अशा पद्धतीचा हा या ठिकाणी फलक लावण्यात आलेला आहे। मात्र हा फलकच्या माध्यमातून पर्यटकांना एक संदेश देण्यात आले की तुम्ही निसर्गरम्य वातावरणात आलेला आहात, त्यामुळे तुमच्या तणावाला बाय बाय करा अशा पद्धतीचा हा जरी फलक असला तरी पहलगाम मात्र सद्यस्थितीला तणावात असलेला आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वत्र जर आपण पाहायला गेलं तर जवान हे तैनात करण्यात आलेले आहेत। काश्मीरचे पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। सशस्त्र जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पहलगाममध्ये तणावाची स्थिती जी आहे ती सध्या तरी आहे। त्यामुळे या स्मारकाजवळ आता जे पर्यटक येत आहेत, अन्य पर्यटक येत आहेत, या स्मारकाच्या ठिकाणी येऊन या अभिवादन जे आहे हे केलं जात आहे आणि त्याचसोबत इतर पर्यटकांनी सुद्धा पहलगाममध्ये यावं अशा पद्धतीचं आवाहन सातत्यानं करणं इकडचं प्रशासन असेल त्याचसोबत पर्यटकांकडनं जे आहे हे केलं जात आहे। जर पर्यटकांनी पहलगाममध्ये आलं नाही तर हा एक प्रकारे दहशतवाद्यांचा विजय असेल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सुद्धा ज्या आहेत या येथील पर्यटकांच्या आहेत। त्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटकांनी इकडे यावं, कारण का पहलगामची स्थिती ही आर्थिकरित्या कोलमडलेली आहे। कारण का पहलगाम आणि जम्मू काश्मीर येथील नागरिकांची उलाढाल ही पर्यटनावरती असते। मात्र पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झाला दहशतवाद्यांचा त्यानंतर मात्र इकडची परिस्थिती जी आहे ही अधिक बिकट झालेली आपल्याला पाहायला मिळते। मग हॉटेल्स असतील किंवा रेस्टॉरंट्स असतील हे जवळपास 60 ते 70% खाली आहेत। आणि आत्ता आपण पहलगामच्या या ठिकाणी जे स्मारक बनवलेलं आहे या स्मारकाच्या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर अशाच पद्धतीनं जे जवान आहेत किंवा जम्मू काश्मीर पोलीस आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे सध्या तरी पहलगाममध्ये आज 1 वर्ष जरी पूर्ण होत असलं तरी तणावाचं वातावरण हे अद्यापही कायम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, NDTV मराठी, पहलगाम।